टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। करमाळा तालुक्यामध्ये 2 दिवसामध्ये थोड्या प्रमाणात रिमझिम पाऊस जो आहे तो पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। या रिमझिम पावसामुळे करमाळा तालुक्यामध्ये जे खरीप हंगामामध्ये जी पिकांची पेरणी केली होती त्या पिकांना काहीशा प्रमाणामध्ये नवसंजीवनी जी आहे ती आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्यामध्ये पावसाने जी आहे ती ओढ दिली होती। या पावसाच्या ओढीमुळे खरीप पिके जी आहेत ती धोक्यात आली होती। वाढत्या उन्हाळ्यामुळे व पाण्याअभावी ही पिके करपण्याची भीती जी आहे ती शेतकऱ्यांना सतावत होती। विशेषमध्ये आपण पाहू शकतो की या खरीप हंगामामध्ये करमाळा तालुक्यामध्ये मका असेल, उडीद असेल, तूर असेल आदी पिकांना पाण्याची नितांत गरज होती। परंतु गेल्या 2 दिवसामध्ये हा जो आहे तो रिमझिम पाऊस मिळाल्याचं करमाळा तालुक्यामध्ये पिकांना मिळाला। त्यामुळे थोडंसं प्रमाणात जे आहे ते पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। हवामान विभागाने यंदा 2 दिवसामध्ये काही दिवसामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणाची शक्यता देखील वर्तवली असली तरी मोठ्या पावसाची जी गरज जी आहे ती या पिकांना असून अद्यापही मोठा पाऊस न पडल्यास या पिकांना जो आहे तो धोका निर्माण होऊ शकतो। सध्या बळीराजा हा मोठ्या पावसाचे आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओम मोटेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।